हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज बुधवार दिनांक 7 मे 2025, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु, आयन उत्तर, ऋतू ग्रीष्म, मास वैशाख, पक्ष शुक्ल, तिथी मित्रांनो दशमी तिथी आहे आजची. सकाळी 10 वाजून 20 मिनिटानंतर एकादशी तिथीला सुरुवात होईल. वार बुधवार आहे. नक्षत्र मित्रांनो पूर्व फाल्गुनी नक्षत्र आहे. सायंकाळी 6 वाजून 17 मिनिटानंतर उत्तरा फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो व्याघात योग आहे. मध्यरात्री 1 वाजून 5 मिनिटानंतर हर्षण योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो कौलव करण आहे. सकाळी 8 वाजून 39 मिनिटानंतर तैतिल करणाला सुरुवात होईल आणि रात्री 9 वाजून 25 मिनिटानंतर गरज करण्याला सुरुवात होईल. मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असेल. सूर्य मेष राशीत असेल, चंद्र सिंह राशीत, गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्यास्त याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 2 मिनिटांनी असणार आहे. या पंचांगाच्या आधारे मित्रांनो आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा छोटासा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोड्या अक्षरात एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरोम शिव शिव शंभो राज्ञे प्रवर्तमानस्य ब्रह्मणो द्वितीय परार्थे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाते जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिक्पाके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके 1947 प्रभवादी षष्टी संवत्सरानामध्ये विश्वावसु नाम संवत्सरे उत्तरायणे ग्रीष्म ऋतू वैशाख मासे शुक्ल पक्षे सौम्य वासरे पूर्वा फाल्गुनी नक्षत्रे व्याघात योगे गरज करणिता याम दशमी शुभतीत वीर गोत्रात उत्पन्न मी कणप्पा मोह पात्र दुर्दक्षे द्वारा श्री पार्वती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देव पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातील संकल्पाची पाणी समोरच्या तामनात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 10 वाजून 20 मिनिटापर्यंत आहे. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वप्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले आहेत दिनांक 8, 9, 10, 13, 16, 20, 23 आणि 24. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 9, 13, 14 आणि 16. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 9, 10, 14 आणि 24. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 9 आणि 14. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 8, 9, 10, 14, 23 आणि 24. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया. मित्रांनो, उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 7 आणि 14. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 7, 8, 9, 10, 13, 14, 16, 17, 20, 23 आणि 24. वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 8, 9, 10, 14, 23, 24. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 7, 17 आणि 22. देवमूर्तीचे प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 8, 9, 14 आणि 23. मित्रांनो, या प्राणप्रतिष्ठेमध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा करू शकता, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा, घरी किंवा करा किंवा मंदिरात करा. पण यानंतर आपल्याला संबंधित देवतांचा अभिषेक घेणे जरुरी असते, तेव्हाच अशा मूर्ती जागृत राहतात. मित्रांनो, अन्यथा त्यांचे विसर्जन करावे लागते खंडित म्हणून. मित्रांनो, पंचांगात इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया. मित्रांनो, वरील मुहूर्तांमध्ये मित्रांनो काही वेळेची मर्यादा देखील असते. ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्स मध्ये विचारावे किंवा पंचांगधारकास वा योग्य पुरोहितास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा. मित्रांनो, जेणेकरून त्यात आपल्याला विधीमध्ये काही बाधा येणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल. आणि असा मुहूर्त जर आपल्याकडे नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, कारण असा मुहूर्त आपल्याला मुहूर्तच नसल्यामुळे त्याचे आपल्याला काही फायदा होणार नाही. पंचांग शुद्धी नाही. मित्रांनो, दिनविशेष मध्ये एकादशी श्राद्ध कर्म आहे. तर आपले
माता किंवा पिता या स्थितीवर परलोकात निघून गेले असेल आपल्याला सोडून, तर त्यांच्या नावाने पिंडदान युक्त श्राद्ध करा, घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळात करा. तेव्हाच आपली पितर सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, रात्री 11:22 भद्रा योग सुरू होत आहे. हा अशुभ योग असल्यामुळे महत्वाची कामे शक्यतो टाळा. अग्निपूर्तीवर हजर आहे मित्र, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड करायचे असेल तर आपण करू शकता, पण पुढे जाऊन ते बंद पडले तर ते आपल्याला दोष मात्र लागणार नाही. राहू काळ दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत असेल. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे महत्वाची कामे शक्यतो या काळामध्ये करू नका. धन्यवाद मित्रांनो. आजचा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महाराज.